माझ्या बाबतीत नेहमी म्हणतो चले तो चांद तक नाही तो शाम तक. मी एक अमेरिकन प्रोडक्ट घेतलं आणि चायनीज प्रोडक्ट घेतले तर कुठलं प्रोडक्ट आपल्याला फार खात्रीशीर वाटतं ते ऑफकोर्स अमेरिकन प्रोडक्ट वाटतं. हे अमेरिकन प्रोडक्ट भारी वाटतं ही सुद्धा एक हेजेमोनीचं रिफ्लेक्शनच आहे ना. म्हणजे उद्या मला जर काय घ्यायला गेलं तर मी चायनीज घेईल का अमेरिकन घेईल. ऑब्व्हियसली मी अमेरिकन प्रोडक्ट घेण्याचा माझा विचार असं. आपल्याला शिकायला पण कुठं जायचं असतं, अमेरिकेला जायचं असतं. मला अगदी फिरायला जायचं म्हटलं तर किती लोक म्हणतील मला चायनाला फिरायला जायला आवडेल, मग ते म्हणजे मला अमेरिकेलाच फिरायला जायला आवडेल. ते मी हेजेमोनी एवढ्या खालच्या लेवलपर्यंत इन्फ्लेक्टेड. पण हे निश्चित आहे की चायना आणि अमेरिकेला जे आव्हान दिलं त्याच्यामुळे अमेरिका थोडीशी बिथरल्यासारखी झालेलीच आहे. अदरवाईज मग मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे जी ऑलरेडी ग्रेट असेल, इन्सिक्युरिटीज दिलेल्या आहेत, ग्रेट असतील तर त्यांना परत म्हणण्याची गरज पडली असते ना मेक अमेरिका ग्रेट अगेन. मग त्यांना असं कुठं वाटतं की त्याला कुठं धक्का लागतंय म्हणून ते म्हणतात ना अगेन आपल्याला ती गोष्ट करायची आहे. पण अजूनही मला वाटतं की अमेरिकन हेजिमोनीला ती स्पेस आहे, कारण हेजिमोनी क्रिएट करण्यासाठी खूप वेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. मग अगदी मूवीजपासून लिटरेचरपासून तुम्ही काय कपडे घालताय सगळ्यांवर रिफ्लेक्ट होतं. आणि मला वाटतं की चायनाला अजून तिथे तितकीशी स्पेस नाहीये. म्हणजे आपण